बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. जय भीम, नम बुद्धाय. कशा आहात तुम्ही सगळे? सो आज रविवार आहे आणि आज आणले आहे मटण. तर आज मटण रेसिपी दाखवणार आहे आणि बकऱ्याची पाय सुद्धा आणलेले आहेत. ते माझे मिस्टर साफ करतायत. हे बघा, जे केस काढायसाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये पहिलं पाण्याने वॉश केले, त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घेतले. त्याचे जे केस असतात ते निघून जातात. तर आपण आता मटण शिजवून घेऊया. मटण स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे. आता आपण मटण शिजवण्यासाठी फोडणी देऊया. तीन पळी तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं. आता कांदा टाकूया कापलेला. हा देत्या कांदा भाजून घेऊया आपण. नको मला, थांब 2 मिनिटं. टमाटर टाकायचं. एक टमाटर घेतलाय. तुम्हाला जसं चवीनुसार लागेल मिक्स करून घ्यायचं. आणि मटण झाकून ठेवायचं. मस्त त्याला पाणी सुटेल. त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे. आणि रसा गरम पाणी टाकलेलं आहे. हे पाय वगैरे धुवून घेतलेले एकदम स्वच्छ गव्हाच्या पिठामध्ये धुतलेले आहेत. खूप छान निघलेले आहेत. तर तुम्ही पण बकऱ्याचे पाय कधी आणले ना तर पहिलं पाण्याने वॉश करायचं आणि गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने. खूप छान निघलेले आहेत. सगळे केस निघले आहेत. आता याला आपण फोडणी देऊया. त्याला कुकरमध्ये शिजवते. शिजायला खूप टाईम लागतो. 10 ते 12 शिट्ट्या घ्यायच्या असतात. तर मी कांदा ऑलरेडी कापलेला आहे. कांदा टाकते कुकरमध्ये.
टाकतात. कोथिंबीर, ओके. गरम पाणी टाका. दहा ते 1200. आज मटण आणले, आज संडे तर आपण मटण आणायला गेलो ना. आज्ञाला मटण खायचं. काय खायचं अजून? हा, मटण सोबत लिंबू, कांदा, चपाती, भाकर. तुला सॉफ्ट चपाती पाहिजे म्हणजे गरम गरम चपाती पाहिजे आज्ञाला, आहे ना आज्ञा? मटनला कुकू बोलते. सॉफ्ट चपाती पाहिजे, डुबून खायचं असं बोलते. माझा अभ्यास उद्यापासून स्कूल आहे ना. ओके, बाय. तुम्ही कांदा, खोबरं आणि तीळ आणि अद्रक, लसूण भाजून घेतलेला आहे.
चांगला असतो हा. ही रेसिपी लागते. तर कसं वाटलं आजची मटनची रेसिपी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.